सांगली जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। 5 सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर जयंती सण साजरा करण्यात येणार। या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या। याचाच भाग म्हणून 29 ऑगस्ट रोजी सांगली शहरात पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांच्या उपस्थितीत रूट मार्च घेण्यात आला। रूट मार्चमध्ये 7 पोलीस निरीक्षक, 18 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 126 पोलीस अंमलदार, 22 वाहतूक शाखा अंमलदार, 55 होमगार्ड आणि SRPFचे 2 प्लाटून असे मनुष्यबळ सहभागी झाले। रूट मार्च दरम्यान स्टेशन चौक, राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, गारमेंट चौक, मारुती रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून पोलिसांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली। यावेळी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता फडके, MSCB कार्यकारी अभियंता बोराटे, नगर अभियंता महेश मदने आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर मिरज शहरात सायंकाळी 6 ते 7 या वेळेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये 5 पोलीस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 250 पोलीस अंमलदार, 10 होमगार्ड व SRPFचे 2 प्लाटून सहभागी झाले। हिरा हॉटेल चौक, स्टेशन चौक, दर्गा चौक, पोलीस ठाणे, किसान चौक, सराफ कट्टा व गणेश तलाव हा मार्ग कव्हर करण्यात आला। या रूट मार्च दरम्यान विसर्जन मार्गाची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं की गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांतता, सौहार्द व ऐक्याच्या वातावरणात साजरे करावेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।